मिळाली तर धोका देते ना. आता पूर्ण उत्तर द्या. तुम्हाला जर एखाद्या मुलाने धोका दिला, देत नाही पूर्ण धोका, पण दिलाच, तर तुम्ही ही गोष्ट सांगणार कोणता? आईला सांगू शकत नाही, बापाला तर वारा लागून देते, भावाच्या तर कानाला खडा नाही, तुम्ही सांगणार कोण? मैत्रिणीला करेक्ट असा सखोल अभ्यास पाहिजे. मैत्रिणीला, आता ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, कोण? ज्याला बापाला घेतलं इच्छा. आता तिच्या मैत्रिणीला सांगायला गेली, बाई मी त्याला मेसेज टाकला, त्याने मला हाय केलं. मैत्रिणीला, तिच्या मैत्रिणीचं नावच तुम्हाला माहित नाही, सांगूनच टाकतो, माया. माया. आणि हा सगळा तमाशा कोणता आहे? कोणता समज? कोण कोणची बायको नाही, कोण कोणचा भाऊ नाही, काय नाही. महिला म्हणतात तुमच्या सुनाला पोराला जर फिरायला जायचं असेल ना 5 वाजता गार्डन मध्ये, आणि ना पोरांची जर अडचण होत असेल ना, तर सुनबाईकडे काय आयडिया आहे, ती म्हणते आमची पोर आहेत ना, आमच्यापेक्षा म्हातारी काय चांगले राहते. आता म्हातारी ओरिजिनल चक्र. म्हातारी म्हणते मी असले ना पोरांची काय असले, ती गेले दोघं आईस्क्रीमची कांडी खाल्लं, दोघांना 2 कांड्या नाही गेल्या. आणि ते नातू आहे ना म्हातारीच्या, नागपुडी गोड घालते, केस गोडी तरी तरी म्हातारी म्हणती का ती दोघंही नव्हती, पण पोरांनी हो का माया आहे, माया. आणि हा सगळा तमाशा मायाचा. आणि ही नेमकी तिची मैत्रीण निघाली, कोणाची? इच्छाची. आता ही गेली तिला सांगायला, बाई मी प्रियकर निवडला, त्याला मला धोका दिला, तो न पुस्तक निघला. ही म्हणली बाई तुला तरी प्रियकर आहे ग. मला म्हणती तर मला प्रियकर आहे नाही आणि नवरा नाही, पण माया. कारण ती पहिले कोठ्यात नव्हते, पहिले कोठ्यात नव्हते काय, ती जन्माला आला ना ती नव्हती. मग हिनं तिला प्रश्न विचारला, का तुला जर नवराही नाही आणि कोणीच नाही तुला, मग तू काम काय करते? काम कोण विचारते? इच्छा. ती माया काय म्हणली माहिती? शिव हा ईश्वरी रूप आहे, मी फक्त त्याला जाऊन चिकटते आणि त्याला 84च्या गचाट्यात बुजून मारते, एवढाच माझा धंदा. माझा धंदा एकच, जन्माला घालायचा, मोठा करायचा, मोठा करायचा, शाळेत घालायचा, शाळेत घालायचा, नोकरी लावायचा, नोकरी लावायचा, बायको करू द्यायची, त्याला नातू दाखवायचा, याला अटॅक आणायचा, मारायचा, दुसरा म्हातारा तयार करायचा. आपण त्या धंदा पुनरपी जन्म, बस एवढंच. असं म्हणती माया. आणि हा सगळा तमाशा कोणता आहे? मायाचा. आता ही काय म्हणते ऐका, इच्छा. बाई त्रेतायुगात, द्वापार युगात आणि सत्ययुगात तुला किंमत होती. पण त्रेतायुगात यज्ञ करणं आपल्याच्या यज्ञ शक्य का? हत्तीच्या सोंडीच्या मापाची धार तुपाची पडायची, तेव्हा यज्ञ व्हायचा. आज शक्य आहे का? आज एवढ्या बाया चपात्या करतात, चपातीला पीठ कसं, तेल कसं, वाटीत फक्त नख उडी, इतकी हुशार. आणि वर चपाती ठेवली का फुगण्यासाठी परत वाटीत वर बुडीती, फुगलेली चपाती काही तशीच नाही काढी. किती जिंदा नाही का तू, किती काय चपातीला थोडं तेल जास्त लागेल ना. चपात्या ह्या रोडच्या कडे ते खाणारा माहिती ना किती स्टँडर्ड आहे. हायवेच्या त्या चपात्या माहिती ना, तंदूर करून खरंच चपात्या आहेत, बिचाऱ्यांना तेल नाही, तवा नाही, तावा नाही, तावा. बरं उलटे पलटी करायला हुके, गुलाबी नाहीये हुके, 1 2 3 3च शेतले खाऊन पा, पण शर्टिंग करून खात. वाढले वाढले, तांबडे कमी झाले, थांबड्या वाढले, पिशीचा हाता आलं मला, पहिल्या पिशी नव्हत्या. आता कोणी शोध लावलं पण माहिती, पांढरे कमी झाले का तांबड्या भाग, तांबड्या काढलं का तांबड्या भाग, दोन्ही काढून उचलत. ही काय म्हणती माहिती का?
कोण इच्छा बाई हे त्रेतायु द्वापारी आणि सत्य याच्यात तुझं चालत होतं. कारण लोकांकडे यज्ञ करायला तप करायला वेळ नव्हता, यज्ञ करायला पैसा नव्हता आणि बाकीचं शक्यच नव्हतं. त्यामुळे तुझा पावर चालत होता. पण तुला माहित नाही बाई कलियुगामध्ये यज्ञ करावं लागत नाही, तप करावं लागत नाही. फक्त विठ्ठल म्हणलं, ओम नमः शिवाय म्हणलं तर तुझं मरण येतं. कलियुगात इतकं सोपं आहे. हरी हरी तो कलियुग किती जरी बाकी असलं तर त्याच्यात भजन सत्य ना.